आगामी जनगणनेच्या पार्श्वभूमीवर आंबेगाव तालुक्यात प्रशासकीय हालचालींना वेग आला आहे. ग्रामीण आणि शहरी भागातील जनगणनेसाठी प्रगणक आणि पर्यवेक्षकांची नियुक्ती करण्यात आली असून अवसरी खुर्द येथील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात त्यांचे प्रशिक्षण नुकतेच संपन्न झाले. आंबेगाव ग्रामीण भागासाठी 434 प्रगणक आणि 75 पर्यवेक्षक, तर मनसर नगर पंचायतीसाठी 61 प्रगणक आणि 11 पर्यवेक्षक असे एकूण 581 कर्मचारी या प्रक्रियेत सहभागी झाले आहेत. एकूण 4 टप्प्यात आणि 12 बॅचेसमध्ये कर्मचाऱ्यांना तांत्रिक आणि व्यावहारिक मार्गदर्शन देण्यात आले. यावेळी जनगणनेचा पहिला टप्पा हा घर यादी आणि घर गणना यावर आधारित असेल. यामध्ये नागरिकांना एकूण 31 प्रश्न विचारले जाणार आहे. यामध्ये प्रामुख्याने घराचा प्रकार आणि छताचे साहित्य काय, पिण्याच्या पाण्याची आणि शौचालयाची सोय आहे का, वीज सुविधा आणि घरामध्ये कोणते इंधन वापरले जाते. यावेळी जनगणनेचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे स्वगणना. 1 मे ते 15 मे 2026 या कालावधीत नागरिक स्वतःची माहिती स्वतः भरू शकणार आहेत. यासाठी प्रशासनाने अधिकृत वेबसाईटचा वापर करण्याचे आवाहन केले आहे. आंबेगावचे तहसीलदार डॉ. सचिन वाघ यांनी नागरिकांना कळकळीचे आवाहन केले आहे की 18 मे पासून प्रगणक प्रत्यक्ष घरांना भेटी देणार आहेत. हा टप्पा 14 जूनपर्यंत सुरू राहणार आहे. या राष्ट्रीय कामात नागरिकांनी प्रगणकांना अचूक माहिती देऊन सहकार्य करावे. या कार्यक्रमादरम्यान सुनील भेके, तुषार शिंदे, नारायण गोरे, गणेश शिर्के यांसह अनेक अधिकारी आणि कर्मचारी ही प्रक्रिया पार पाडण्यासाठी मेहनत घेत आहेत. तर लक्षात ठेवा, 18 मे पासून तुमच्या घरी येणाऱ्या प्रगणकांना योग्य माहिती द्या आणि जर तुम्हाला ऑनलाईन माहिती भरायची असेल तर 15 मे पर्यंत ती नक्की भरा. न्यूज रिपोर्टर भगवान वाघ, SBP न्यूज, आंबेगाव. आंबेगाव तालुक्याच्या अशाच ताज्या अपडेट्ससाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.